नमस्कार. नेक्स्ट एक्झाम्पल इज y इज इक्वल टू कॉस इनव्हर्स ऑफ √3 cos x मायनस sin x अपॉन 2. तर अशा टाईपचे फॉर्म्युले आले तर काही सबस्टिट्यूशन आहे का, काही सिम्प्लिफिकेशन आहे का बघायचं. डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घ्यायला जायचं नाही, वायचं डायरेक्ट dy/dx नाही काढायचं. कॉस इनव्हर्स आहे, सो इनव्हर्स फंक्शन असल्यामुळे आतमध्ये जर कॉस फंक्शन आलं तर कॅन्सल होत आहे, आपल्याला माहिती आहे. त्यामुळे त्या टाईपचं काही फंक्शन येते का चेक करूया. सो हा अँगल आहे, त्या अँगलमध्ये कुठला फॉर्म्युला बसतोय का, कुठला फॉर्म्युला ऍडजस्ट होतोय का आपण बघूया. सो y इज इक्वल टू कॉस इनव्हर्स ऑफ, आता हा जो डिनॉमिनेटर आहे तो सेपरेटली दोघांना दिला आणि लिहिताना असं लिहिलं की √3/2 cos x. काही चुकीचं लिहिलं नाही आपण, हा फक्त आपल्याला सेपरेट द्यायचा आहे. मायनस 1/2 sin x. तोच अँगल लिहिताना थोडासा डिफरंटली लिहिला की √3/2 cos x मायनस 1/2 sin x. आता कुठला फॉर्म्युला जर आपल्याला इथे ऍडजस्ट करता आला, कारण कॉस इनव्हर्स आहे, आतमध्ये कॉस आलं तर ते कॅन्सल होईल. पण आतमध्ये साइन किंवा टॅन किंवा कोसेक वगैरे येऊन चालणार नाही, मग ते कॅन्सल होणार नाही. सो आपल्याला आतमध्ये कॉसच यायला, मग कॉसचे फॉर्म्युले आपण आठवायचे. आता इथे बघा कॉस एक्स आहे आणि इथे काहीतरी व्हॅल्यू आहे √3/2 आणि इथे पण 1/2 ही व्हॅल्यू आहे. आता स्टँडर्ड व्हॅल्यूज साईनच्या आणि कॉसच्या आपल्याला माहिती आहेत, त्या जर यूज करता आल्या म्हणजे साइन 0, साइन 30, 90 किंवा कॉस या व्हॅल्यूज यूज करता आल्या तर आपल्याला म्हणजे हे जे कॉन्स्टंट आहे त्या कॉन्स्टंटच्या ऐवजी म्हणजे इन्स्टेड ऑफ दिस कॉन्स्टंट आपण त्या रेशो म्हणजे साइन किंवा कॉस आहे तिथे घालू शकतो. जसं आपण आधीच्या एक्झाम्पलमध्ये 1 होतं कुठेतरी आपण आणि तिथे आपण tan 45 घातलं, बिकॉज 1 ची जागा आपण tan 45 ने रिप्लेस केली होती, कारण tan 45 इज इक्वल टू 1 आहे. सो आपण तीच व्हॅल्यू असलेली टर्म आपण घातली. तसंच √3/2 किंवा 1/2 ह्या जर कोणाच्या व्हॅल्यूज असतील तर आपल्याला ती रेशो म्हणजे ट्रिग्नॉमेट्रिक रेशो घालता येईल आणि मग कोणाचा फॉर्म्युला असेल तर कॉसचा फॉर्म्युलाचा विचार करायचा. म्हणजे कॉस डबल अँगल, कॉस ट्रिपल अँगल किंवा कॉस ऑफ ॲडिशन ऑफ अँगल कुठल्या फॉर्म्युल्यात हे बसतंय. आता डबल ट्रिपल अँगलचे फॉर्म्युले असे नाही आहेत. सो कॉस ॲडिशन ऑफ अँगलचे आठवत असतील तर बघा, कॉस a+b किंवा कॉस a-b असेल तर कसं असतं, कॉस कॉस मायनस साइन साइन. तो फॉर्म्युला इथे लिहून घेऊया आपण, म्हणजे काय इथे नक्की ऍडजस्ट करायचं ते लक्षात येईल. सो कॉस a+b इज इक्वल टू कॉस a कॉस b मायनस साइन a साइन b. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. आता ह्या फॉर्म्युल्याप्रमाणे जर इथे ऍडजस्ट झालं तर ह्या सगळ्या अँगलसाठी आपण कॉस ऑफ a+b असं लिहू शकतो आणि मग ते कॅन्सल वगैरे होईल. सो आता इथे कॉस b दिसतो, इथे कॉस एक्स म्हणजे कॉस बी आहे, तर साइन एक्स म्हणजे साइन बी आहे. मग साइन ए आणि कॉस ए म्हणजे अँगल सेम लागतो. ए इथे आहे तर इथे पण ए असायला. तर √3/2 आणि 1/2 ला असे कॉस आणि साइन काय व्हॅल्यूज आहे जिथे अँगल सेम असायला लागेल. तर 1/2 ही कुठल्याची व्हॅल्यू आहे, तर साइन 30 ची व्हॅल्यू. त्याच वेळेला कॉस 30 ची √3/2 असेल तरच हे इथे ऍडजस्ट होईल. सो ही कॉस 30 ची व्हॅल्यू आणि ही साइन 30 ची व्हॅल्यू. सो वी नो दॅट कॉस 30 is equal to √3/2 ही व्हॅल्यू आहे अँड साइन 30 is equal to 1/2 व्हॅल्यू. तर हा अँगल ए आणि हा अँगल ए दोन्ही सेम लागतात. कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी असं लागतं. सो अँगल पण सेम असायला. सो 30 अँगल. आता हे सगळं ऍडजस्ट होईल. देअरफॉर y इज इक्वल टू कॉस इनव्हर्स ऑफ √3/2 इन्स्टेड ऑफ √3/2 आपण लिहिणार कॉस 30 कॉस एक्स मायनस इन्स्टेड ऑफ 1/2 आपण काय लिहू शकतो, व्हॅल्यू रेशो साइन 30 साइन एक्स. आता या फॉर्म्युल्यासारखं आहे का, ऍडजस्ट झालंय का बघूया. कॉस ऑफ a+b कॉस a कॉस b मायनस साइन a साइन कॉस a कॉस b मायनस साइन a साइन b. सो वी कॅन राईट कॉस इनव्हर्स ऑफ कॉस ॲडिशन ऑफ अँगल म्हणजे 30 प्लस एक्स 30 प्लस एक्स. आता सिंपल आहे. देअरफॉर कॉस इनव्हर्स कॉस हे दोघं कॉम्पोजिशन मध्ये कॅन्सल होतात, आयडेंटिटी होतं, म्हणजे फक्त अँगल राहील. देअरफॉर y इज इक्वल टू 30 प्लस एक्स. आता एकदमच सिंपल झालं फंक्शन. y इज इक्वल टू 30 प्लस एक्स, त्याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. तुम्ही तोंडी काढू शकता याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे. देअरफॉर y डॅश किंवा dy/dx काय येणार आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ 30 प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ 30 तर 0 आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ 30 प्लस
डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स कॉन्स्टंट, ओनली कॉन्स्टंट असेल तर डेरिव्हेटिव्ह 0 येतो, सो 0 प्लस एक्सचं डेरिव्हेटिव्ह सोपं आहे 1, सो वाय डॅश इज इक्वल टू 1 dy बाय dx काय आलं डेरिव्हेटिव्ह याचा 1 आलं. तर अशा टाईपची एक्झाम्पल आहेत. आता ह्या इन्व्हर्स फंक्शनमध्ये खूप व्हरायटी ऑफ एक्झाम्पल्स आहेत वेगवेगळी. काही ठिकाणी सबस्टिट्यूशन करावी लागते, काही ठिकाणी तुम्हाला असे कुठले तरी फॉर्म्युला ॲडजस्ट होत आहेत का बघायला लागतं. जिथे जिथे ट्रिग्नॉमेट्री येते तिथे तुम्हाला हे असे ॲडिशन ऑफ अँगल म्हणा, डबल अँगल या सगळ्याचा, किंवा कॉस्ट साईन अपॉन कॉस्टचं टॅन, किंवा काही आयडेंटिटीज आहेत 1 + tan स्क्वेअर इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. तर कुठली आयडेंटिटी यूज करावी लागेल, काय करावं लागेल, हे प्रत्येक एक्झाम्पल वाईज थोडंसं आपल्याला विचार करायला लागतो, वेगळं असतं. त्यामुळे आता या कॅल्क्युलसमध्ये असं आहे की तुम्ही जेवढी म्हणून जास्त एक्झाम्पल सॉल्व्ह कराल तेवढी कमीच आहेत. जेवढी जास्त एक्झाम्पल सॉल्व्ह कराल तेवढं तुम्हाला आयडिया येत जाते की हे दिलेलं एक्झाम्पल कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं. धन्यवाद.